बहिणी काय झालं? इतकं थकल्यासारखं का वाटतंय? मी पाणी घेऊन येऊ का तुमच्यासाठी? डोकं फिरवू नको माझं. आधी ते यशने डोकं फिरवलं, त्यात तुझी भर नको आता. त्याचं काय? यशने काय केलंय? की चांगलं मोठं स्थळ आणून दिलं होतं त्याला, नकार दिला त्याने चक्क. काय सांगताय तुम्ही? त्याला समजावलं नाही का? मी त्याला समजावूनही त्याने माझं ऐकलेलं नाहीये. तुम्ही त्याला समजावून देखील यशने ऐकलं नाही असं याआधी कधी घडलेलंच नाहीये. एक्झॅक्टली. ह्या यशच्या डोक्यात काय चाललंय ना हेच कळत नाहीये मला. जर त्याच्या डोक्यामध्ये दुसरंच कोणीतरी असेल तर? व्हॉट? नाही म्हणजे त्याला जर का दुसरीच कोणती मुलगी आवडत असेल तर तो लग्नाला हो का म्हणेल, नाही का? नाही नाही नाही, हे शक्यच नाहीये. पण समीरची साथ असेल तर अशक्यही काहीच नाहीये. गेले काही दिवस ना त्या दोघांमध्ये ना काहीतरी चाललंय. समीर ना एक दोन वेळा पश्चाताप होईल, तुला पश्चाताप होईल असं काहीतरी म्हणत होता आणि लगेच ना डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवत होता. समीर सारखा ना यशला कोणाशी तरी काहीतरी बोलायला सांगतोय आणि यश मात्र ते काही बोलायला तयार नाहीये. नाही, मला तर खात्रीच वाटते की उद्या ना यश कुठल्या तरी एखाद्या मुलीला घेऊन आपल्या समोर उभी करेल आणि म्हणेल की मला आता ह्याच मुलीशी लग्न करायचंय. तेव्हा तुम्ही काय कराल वहिनी? अहो लग्नापर्यंत ठीक आहे, पण उद्या जर का एखाद्या मुलीने इथे येऊन तुमच्या डोक्यावरती मिऱ्या वाटल्या तर? इम्पॉसिबल आहे, असं होऊच शकत नाही. नाही नाही, त्याच्या मागच्या रिलेशनशिप मध्ये यशची जी अवस्था झाली ती मी अनुभवली ना. मी त्याचं सांत्वन केलं होतं, मी काळजी घेतली होती त्याची. नाही नाही नाही, यश कुठल्याही मुलीच्या स्वतःहून प्रेमात पडूच शकत नाही. तो कुठल्याही मुलीच्या नादी लागणारच नाही. इनफॅक्ट तो या फॅमिलीसाठी, बिझनेससाठी मी सांगितलंय म्हणून मनाविरुद्ध लग्न करू शकतो, पण प्रेम नेव्हर. असं नाहीये वहिनी, मी तुम्हाला सांगते ऐका. वहिनी आउट. आर यू ओके? असा का बघतोयस माझ्याकडे? तू अजूनही सिरियस वाटतोयस म्हणून विचारलं ना. तुला सांगितलं ना मला काय झालं नाही, एकदा सांगून कळत नाही. हेच तू शांतपणे सांगू शकतोस ना. एवढा चिडतोयस का माझ्यावर? तुला नेहाच्या लग्नाबद्दल कळलं ना ग? अगं कळलं ना, पण नेहाचं बरं आहे ग. म्हणजे इथे माझं पहिलं लग्न जुळत नाहीये आणि ही दुसरं करायला निघालीये. पण मी काय म्हणते, एकदा लग्न झालं होतं ना, ते तिला टिकवता आलं नाही आणि आता दुसरं लग्न करते. मला तरी ना हा सगळा वेडेपणा माहिती. म्हणजे मन एकदाच जुळतं आणि लग्नही एकदाच होतं. ती हे जे सगळं काही करते ना, ती फक्त एक सेटलमेंट आहे, बाकी काय नाही. काय सेटलमेंट? कसली सेटलमेंट? नाही, नेहाने दुसरं लग्न का करू नये? आय अग्री की तिचं पहिलं लग्न नाही टिकलं, पण त्यात तिची काय चूक आहे? ती व्यक्ती जर का बेजबाबदार निघाली तर त्यात नेहाने त्याची शिक्षा का भोगायची आणि किती दिवस भोगायची? पहिल्यांदा सगळ्याच गोष्टी मनासारख्या नाही घडत. कधी कधी माणसं नाही ओळखतायत किंवा मन नाही जुळत. आणि बऱ्याचदा होतं असं, बऱ्याच लोकांबरोबर होतं. आपण आजूबाजूला बघतो कितीतरी ब्रेकअप्स होत असतात. पण एखाद्या नात्यामध्ये अपयश मिळालं म्हणून दुसरं नातं जोडायचंच नाही, याला काय अर्थ आहे?
कदाचित दुसऱ्यांदा आयुष्यात येणारी व्यक्ती तिला करेक्ट मिळू शकते, मन जुळू शकतात, प्रेम फुलू शकतं. कदाचित दुसऱ्यांदा तिला हवी तशी व्यक्ती मिळू शकते आणि छान नातं जुळू शकतं. नेहाच्याही बाबतीत असं घडू शकतं. इनफॅक्ट असंच घडावं असं मला वाटतं. हे तिचं आयुष्य आहे आणि तिच्या आयुष्यावर कमेंट करायचा हक्क तुम्हाला अजिबात नाही. What? I want an answer. बापरे, याला अचानक असं काय झालंय? हेच मला तुला म्हणायचंय. पहिल्यांदा आयुष्यात आलेली व्यक्ती चुकीची निघाली तर परत नातं जोडायचं नाही. याला काय अर्थ आहे? कदाचित दुसऱ्यांदा आपल्याला हवी तशी व्यक्ती मिळू शकते आणि नातं अजून चांगलं फुलू शकतं. आता हे तूच म्हणालास ना यश, मग आता ह्याच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? बॉस, तू तुझ्या तोंडून काय नाही सांगितलंस तरी आता मात्र तुझ्या तोंडून हे वधून घ्यावंच लागेल आणि ते वधून घेणारी व्यक्ती एकच, नेहा. आलं ग माझ्या शोन. भूक लागली? नाही. मग भूक लागली की सांगा. हो. तर मी काय सांगत होते? नेहाच्या लग्नाबद्दल तुम्ही काहीतरी म्हणत होता. नाही हो, ते बोलून झालं हो. नेहाच्या लग्नात गिफ्ट काय द्यायचं त्याबद्दल मी सांगत होते. अहो, आम्ही सगळ्याच जणी काही ना काही द्यायचं म्हणत होतो. तर प्रत्येकीने वेगवेगळ्या देण्यापेक्षा वर्गणीच काढली तर तुम्ही पण आमच्यामध्ये येताय का? म्हणजे मी वर्गणीसाठी तुमचंही नाव घ्यायला सांगते. नाही, मी माझी मोहनमाळ तिला देणार आहे, तेव्हा मला नका त्यात धरू. तेवढंच विचारायला आले होते. हो, सगळ्या जणींकडून मला वर्गणी घ्यायची आहे ना. हो हो. कोणी वर्गणी देत नाही, कितीदा मागावी लागते. त्या चव्हाणांनी तर अजून मला ते 50-100 रुपये काय आहे तिच्याकडे काही दिलेले नाही अजून.